नमस्कार महिला भगिनींनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण महिला व बालविकास विभाग भरती 2024साठी मुख्य सेविका या पदासाठी आज आपण पोषण अभियान या घटकावर अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, पोषण अभियानाची घोषणा ही कोणत्या मंत्रालयाने केली आहे? महिला भगिनींनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तुम्ही, कारण तुमचा एक प्रकारचा सराव होत जाईल। तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3, महिला आणि बाल विकास मंत्रालय। तर महिला आणि बाल विकास मंत्रालय या मंत्रालयाने पोषण अभियानाची घोषणा केलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा हा केव्हा सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2, 2022। तर 2022मध्ये आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1, मध्यान्ह भोजन कार्यक्रम। तर मध्यान्ह भोजन कार्यक्रम नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नाव करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणती 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम काय होती? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा, पहिला आहे पोषण भी पढ़ाई भी, दुसरा आहे आदिवासी पारंपरिक प्रादेशिक व स्थानिक आहार पद्धती पोषणविषयी संवेदनशीलता, तिसरा आहे गरोदर महिलांचे आरोग्य व अर्भक व लहान मुलांचे आहार पद्धती। हे पहा 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती। प्रश्न क्रमांक 5, पोषण अभियानाअंतर्गत कोणता महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4, सप्टेंबर। तर पोषण अभियानाअंतर्गत सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 6, राजमाता जिजाऊ मिशन या अभियानाला डॅशचे अर्थसहाय्य मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3, युनिसेफ। तर राजमाता जिजाऊ मिशन या अभियानाला युनिसेफचे अर्थसहाय्य मिळते। प्रश्न क्रमांक 7, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्यक कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2, 2022। तर सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्यक कार्यक्रम हा 2022मध्ये सुरू करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, सही पोषण देश रोशन हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रीय पोषण अभियान। तर राष्ट्रीय पोषण अभियान या योजनेचे सही पोषण देश रोशन हे घोषवाक्य आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणती योजना अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या प्रमुख उद्देशासाठी सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना। योजनेचं नाव काय आहे? तर ते भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना। या योजनेअंतर्गत अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या प्रमुख उद्देशासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, सक्षम अंगणवाडी व
पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, जंतनाशक औषध, दुसरं आहे आयर्नच्या गोळ्या आणि तिसरं आहे TTचे इंजेक्शन. या तिन्ही सेवा या गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना पुरवल्या जातात. कोणत्या योजनेअंतर्गत? तर ते सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत पुरवल्या जातात. प्रश्न क्रमांक 11 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य प्रथम स्थानी होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. तर पहा, 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी आपलं महाराष्ट्र हे राज्य प्रथम स्थानी होते. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणते ICDSचे प्रमुख फोकस क्षेत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बालविकास. तर बालविकास हे ICDSचे मुख्य फोकस क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 13 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 9 मार्च ते 23 मार्च 2024 या दिवशी पहा 6वा पोषण पंधरवडा आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच आयर्न सिरप, जंतनाशक औषध व लसीकरण, दुसरं आहे ORS व झिंकच्या गोळ्या, तिसरं आहे जीवनसत्व अ सिरप. हे पहा सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत बालकांना सेवा पुरवल्या जातात. प्रश्न क्रमांक 15 गर्भवती महिलांसाठी ICDS मध्ये कोणती सुविधा उपलब्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 प्रसूतीपूर्व तपासणी. तर गर्भवती महिलांसाठी ICDS मध्ये प्रसूतीपूर्व तपासणी ही सुविधा उपलब्ध आहे. प्रश्न क्रमांक 16 डॅश हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. प्रश्न क्रमांक 17 पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 500. तर 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना 500 उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो. कोणत्या योजनेअंतर्गत? तर ते पूरक पोषण आहार योजने या अंतर्गत. प्रश्न क्रमांक 18 भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्ट आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरील सर्व. म्हणजेच कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, दुसरं आहे माता मृत्यू व बालमृत्यू रोखणे आणि तिसरं आहे स्त्रियांमधील अनियमितचे प्रमाण कमी करणे. हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 19 नुकताच ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅक ॲपला मिळालेला आहे. तर हे ॲप कोणत्या योजनेसाठी सुरू करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 पोषण ट्रॅक हे ॲप पहा राष्ट्रीय पोषण अभियान या योजनेसाठी सुरू करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20 मध्यान्ह भोजन योजनेमध्ये केव्हापासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 2008. तर मध्यान्ह भोजन योजनेत 2008 पासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 21 सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत
खालीलपैकी कोणत्या योजना समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर पहा कोणकोणत्या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे. तर पहिली आहे पोषण अभियान, दुसरं आहे किशोरवयीन मुलीसाठी योजना आणि तिसरं आहे अंगणवाडी सेवा. या 3 योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती प्राथमिक आरोग्य सेवा ICDS द्वारे प्रदान केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लसीकरण. तर लसीकरण हे प्राथमिक आरोग्य सेवा ICDS द्वारे प्रदान केली जाते. प्रश्न क्रमांक 23 पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 800. तर पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना 800 उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो. प्रश्न क्रमांक 24 राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण अभियान या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर काय आहे तर ते मुख्य उद्दिष्ट ऑप्शन क्रमांक 3 पोषण समस्या कमी करणे हे उद्दिष्ट आहे. कोणती योजना आहे तर ती राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन ही योजना आहे. तर या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर ते कुपोषण समस्या कमी करणे हे आहे. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या दिवसापासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 1995 या दिवसापासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके हे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके. तर 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके हे पहा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणती योजना ही जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पोषण अभियान. तर पोषण अभियान ही योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 28 2024च्या 7व्या पोषण महिन्यामध्ये कोणत्या विषयांवरती लक्ष केंद्रित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा अनियमित प्रतिबंध, दुसरं आहे तंत्रज्ञान चलित उपाययोजना आणि तिसरं आहे सशक्त लोक चळवळ. या विषयावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 29 शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून कोरडा तांदूळ म्हणजेच THR शाळेतच शिजवलेले अन्न दिले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 2002. तर शालेय पोषण आहार योजनेत 2002 पासून कोरडा तांदूळ शाळेतच शिजवलेले अन्न दिले जाते. प्रश्न क्रमांक 30 पोषण अभियानाचे उद्दिष्ट काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 पोषण अभियानाचे उद्दिष्ट हे बालक व महिलांमधील कुपोषण कमी करणे असं आहे. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता ICDS कार्यक्रमाचा घटक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्यान्ह भोजन योजना. तर मध्यान्ह भोजन योजना हा ICDS कार्यक्रमाचा घटक आहे. प्रश्न क्रमांक 32 ICDS योजनेअंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना लाभ मिळू दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ICDS योजनेअंतर्गत 6 वर्षाखालील वयोगटातील मुलांना लाभ मिळवून दिला जातो. पुढचा प्रश्न आहे ICDS मध्ये अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य काय असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच ICDS मध्ये पहा अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य हे शिक्षण देणे,
पोषण पुरवणे आणि आरोग्य तपासणी करणे हे कार्य आहे.